आज ना साक्रेतून एकविराईची पालखी एकविरेला चाललेली, तर आम्हाला समजलं म्हणून आम्ही पटापटा निघालो आणि स्टॉपवरती चाललेलो, कारण आम्हाला पालखी भेटेल ना. अर्धा तास आम्हाला बस भेटली. योगायोग बघा, देवीनीच पाठवली की काय. एवढी खुश झालो ना, पटकन बसलो बसमध्ये आणि जायला निघालो डायरेक्टली स्टॉपवरती आमच्या. आणि गेलो आणि लगेच बघते तर काय आमची पालखी आलेली एकविराईच्या साखर कोलीवाड्यातून चाललेली. तर सगळी मस्तपैकी नाचत वाजत चाललेली आणि पालखी पण आलेली. एकविराईच्या दर्शनाला जायला तर भेटणार नाही म्हणून आम्ही इथूनच दर्शन घेतलं, ओटी वगैरे भरली आणि इथूनच आशीर्वाद घेतला, म्हणजे तिकडे पण पोचेल ना. आणि खूप मस्त वाटलं, एवढं भारी वाटलं ना. इच्छा होती जायचं आणि कॅन्सल झालेला आमचा प्लॅन, पण असं खूप भारी वाटलं. पालखी वगैरे पण घेतलेली आम्ही दोघांनी, मी पण घेतलेली, तर मी पहिल्यांदाच घेतलेली आणि जाम भारी वाटलं असं पालखी वगैरे घेऊन. नंतर आम्ही थोडंसं चालत गेलो बेलकडेपर्यंत. तर त्याच्यानंतर रात्री बड्डे होता दुर्वाचा, तर मी बड्डेला गेलेली. त्याच्यानंतर केक वगैरे कट करायचा होता, सगळीजणं आलेली आमची माणसं. आणि यांचं काय चाललेलं, सगळ्यांचं लक्ष होता केककडे, पण केक काय कटच करत नव्हती. त्याच्यानंतर फायनली केक कट केला आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.